बेस्ट विलेज बघू शकता तुम्ही। या माणसाने मला धोका दिलेला आहे। हे इथले महादेवाचं मंदिर, म्हणजे किल्ल्यावरती आपले जे धार्मिक देवाची वगैरे स्थळे असतात ते त्या पद्धतीने बघू शकता। महादेव तुम्हाला आता की आता बघा भूक सुद्धा खूप लागली होती आम्हाला। भजी खाल्ली, त्यानंतर मक्याचं कणीस खाल्लं। मग ते खाल्ल्यानंतर आता थोडी एनर्जी मिळाल्यानंतर आम्ही गडाच्या ट्रेकिंगला सुरुवात केलेली खूप। आणि असं स्लिपरी झालंय, त्याच्यामुळे तुमच्याकडे प्रॉपर ट्रेकिंग शूज असणं गरजेचं आहे। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। बघू शकता तुम्ही आता मी छत्री ॲडजस्ट केलेली आहे आणि आपण आलेलो आहे आता कोरीगडच्या दिशेने। तर कोरीगडला एवढा भयंकर पाऊस आहे आणि आम्हाला पूर्ण धुकं वगैरे पडलेलं आहे। आपला रेनकोट आहे त्याच्यामुळं शूट म्हणजे आपण तर सेफ राहू शकतो, काय प्रॉब्लेम नाही आहे। तिकडे बघू शकता तुम्ही, आणि गर्दी पण आज भरपूर आहे बघा। मागं पूर्ण पार्किंग फुल झालेलं आहे। तो एकंदरीत खूप छान असं वातावरण झालेलं आहे। दाखवतो तुम्हाला पूर्ण व्ह्यू। हे बघा इकडे जर बघितलं तर पूर्ण ट्रॅव्हल्स वगैरे लागलेले आहेत, अफाट अशी बघू शकता तुम्ही ही गर्दी अशी। आणि इकडं आपल्या टू व्हीलरचे पार्किंग लावलेले आहेत, आपल्या गाड्या इकडे लागलेत बघा, शाईन आपली अशा पद्धतीनं आहे। आणि तिथनं वर जायचं आहे कोरीगडला, हा वरती गड आहे तो इकडं जायचं आहे अशा पद्धतीने। आता मला पण माहीत नाही आहे किती पाऊस येईल किती काय होईल, त्याच्यामुळं मी आता जर सेफ असेल तरच मोबाईलने आपले व्हिडिओ शूट करेल आणि बघूयात कशा पद्धतीने। सध्या तरी आपण निसर्गाचा एक आस्वाद घेऊयात आणि निसर्गामध्ये या ठिकाणी एन्जॉयमेंट करूयात मस्तपैकी। आणि गडाबद्दल माहिती जी आहे ते पण मी तुम्हाला पूर्णपणे पुढे सांगेल। सो बघूयात, लेट्स गो अँड एन्जॉय द जर्नी, बाय। तो पण असे कन्फ्युजिंग रोड आहेत। हे बघा हे सगळे गँग इथं बसलेली आहे, मी तरी दमून आले, चहा पिता येत आता। प्रदीपची बिस्किटाची टेस्टिंग चालू आहे, भजीची टेस्टिंग झालेली आहे। बघू शकता तुम्ही सगळेजण आता या ठिकाणी रिलॅक्स झालेले आहेत। मी त्या दादांची छत्री घेतली, आपल्याकडे छत्री नाही। तो अभिषेक पण आहे तिकडं, विक्रांत ना, विक्रांत भी आहे। ॲक्सेंचर नाव सुदर्शन पण आहे, सुदर्शन ॲक्सेंचर मध्ये। बट हे बघा चहा तिकडे आहे। आता डिरेक्टली भेटूयात आपण गडावरती, बाय। सो गाईज फायनली पाऊस पण उघडलेला आहे या ठिकाणी आणि आता आपण चाललेलो आहे वरती। गडाचा एक छोटासा जो बेस एंट्री लेवलचा टप्पा आहे तो या ठिकाणी सगळ्यांनी पार केलेला आहे सक्सेसफुली। आणि असं स्लिपरी झालं आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे प्रॉपर ट्रेकिंग शूज असणं गरजेचं आहे, त्याच्या नाहीतर रिस्क घ्यायची काम नाही। आता आमच्यातले काही मेंबर येतात जे लोफर घालून बघा त्यांना पाहिजे, हे बघा त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। हे नाही बट एवढं काय, मी राजगडला पण लोफरनीच गेलतो, बट ठीक आहे। ऍक्च्युली झालं असं होतं, आमचा ट्रेकिंगचा कुठलाच प्लॅन नव्हता, आम्ही फक्त एका मंदिरावर गेलेलो आरसी टेम्पल म्हणून। पण तिथलं वातावरण बघता आणि दुसरीकडे पावसाचं वातावरण होतं त्यामुळे आम्ही इकडे निघून आलो। तर इकडे सुद्धा पाऊस चालू होता आणि ट्रेकिंग करताना आता खूप मजा येणार आहे। आताशी आम्ही 10 मिनिटाचा ट्रेक केलाय, अजून बघू 1 मिनिटाच्या ट्रेकसाठी 10 मिनिटं लावल्यात असं म्हण। तर त्यातच आमचा जो ब्लॉगर आहे महेश, याला 10 मिनिटातच एवढी भूक लागलेली आहे खतरनाक की कांदा भजीची त्यांना आज इथे ऑर्डर दिलेली आहे। एक जर असं निसर्गरम्य वातावरण असेल ना तर भूक ऑटोमॅटिक क्रिएट होते पोटामध्ये। आणि मग आता गुलाबजाम असतील याच्यासोबत तर अजून विषयच नाही, बट कालची पण मला गुलाबजाम नाही दिले तुम्ही। तर बघा एवढे जण थांबलेले आहेत आपले सगळे, तो आणि माईक मुद्दा पण खाली ठेवला, लवकर या। आणि माझा माईक खालीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला विदाऊट माईकचा व्लॉग भेटेल, सो आय एम सॉरी। आणि बघू शकता इकडे जायचं आहे त्या टोकावरती आपल्याला, आणि हा असा व्ह्यू आहे, खालून आलो आपण ते।
बघू शकता काइंड ऑफ एक जंगल ट्रेक आहे एक्सपिरियन्स. जे दुपारचे 12:30 वाजलेत. बघू शकता तुम्ही, म्हणजे प्रॉपर एक असं जंगलातून चालण्याचं फील येते आणि छान वाटतंय. आणि पाऊस पण थोडासा उघडीप घेतलेली आहे पावसाने, त्याच्यामुळे मी शूट करतोय. नाही तर आपल्याला ते पण अलाउड नव्हतं. सगळेजण गेलेले आहेत आणि आम्ही दोघंच थांबलेलो आहे मागं. आम्ही एन्जॉय करत करत जर्नी जी आहे ती मेमोरेबल बनवत आम्ही चाललेलो आहे. बाकीचे नुसते पुढं पळत चाललेले आहेत. याचा अर्थ असा नाही की आम्हाला कंटाळा आलाय, म्हणजे दम लागतो, हा थोडा दम लागतो, बट एन्जॉय पण झालं पाहिजे. पण खूप एन्जॉय करतो गाईज आम्ही, कारण एवढ्या पावसात अचानकपणे प्लॅन झालेला ट्रेकिंग. आम्ही खूप म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला आता, की आता बघा भूक सुद्धा खूप लागली होती आम्हाला. भजी खाल्ली त्यानंतर मक्याचं कणीस खाल्लं. मग ते खाल्ल्यानंतर आता थोडी एनर्जी मिळाल्यानंतर आम्ही गडाच्या ट्रेकिंगला सुरुवात केली. खूप काही वातावरण छान झालेलं आहे. ते बघा ह्या रोडने जायचं आहे आम्हाला पुढं, आणि तो दिसतोय तो आपला गड. गाईज ऑलमोस्ट 30 to 40% झाला आहे. आणि आता बघा वरती पायऱ्या चालू आहेत. शुभम थांबलेला आहे. सो आता आपण पहिल्या पायरीवरती पाय टाकूयात आणि वरती जाऊयात. हे बघा वरती इकडे जायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. दगडी काम आहे. मला वाटतं आत्ता मॉडिफिकेशन केलंय थोड्या याच्यात. फायनली आपण आलेलो आहे कोरीगड फोर्टवरती. शुभम पण आहे. आणि हे बघा इकडे आता वरती जायचा रोड आहे असं छानसं एकदम, आणि पूर्ण धुकं पडलेलं आहे. आणि ते बॅकचा व्ह्यू दाखवलं तुम्हाला तर हे बघा इकडे बघा आमच्या बॅक साईडला आणि धुकं पडलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त लांबचा आपल्याला झूम पण नाही करता येणार आहे. बट तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा ट्राय करेल. आता बघूयात, आणि जेवढा पाऊस उघडेल तेवढ्या पद्धतीने आपण शूट करूया. किल्ल्याची जी पूर्ण माहिती आहे ती मी ॲड करतो. बस पावसामध्ये आपल्याला बोलता येणार नाही आहे. हे बघू शकता इकडे तुम्ही, इथनं आपल्याला जायचं आहे वरती. हे लोक गेलेले आहेत सगळे. आणि इकडे जर बघितलं म्हणजे तटबंदी जी असते किल्ल्याची तिथं तटबंदी आहे आणि खाली हे बेस विलेज. सो अशा पद्धतीनं आहे. बघू शकता तुम्ही व्ह्यू. हे इथले महादेवाचं मंदिर, म्हणजे किल्ल्यावरती आपले जे धार्मिक देवाची वगैरे स्थळे असतात ते त्या पद्धतीने बघू शकता. महादेवाची पिंड आहे इकडे, आणि इथल्या लोकांचं काही साहित्य वगैरे आहे अशा पद्धतीने आहे. आता हे पुरातन काळातलं म्हणजे नवीन मॉडिफिकेशन केलेलं दिसतंय याच्यामध्ये. सो ते पण माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये ॲड करेल. बघू शकता तुम्ही. महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आपण या ठिकाणी, आणि जी आपली पूर्ण टीम आहे ती या ठिकाणी इथं बसलेली आहे. हाय महेश. तो अशा पद्धतीने आहे. आम्ही दोघं एकदम रिलॅक्स होत आलो, बाकीचे जास्त पळत आले. तो इथं किती आहे तू धोका दिला या माणसाने मला धोका दिलेला आहे. सॉरी महेश, बिकॉज मला लवकर यायचं होतं. काय एक्साइटमेंट म्हणजे वर जाण्याची एक्साइटमेंट होती, बाकी काय नाही. चला लवकर येऊन कसं होतं रे, महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्याचा आस्वाद तुम्ही घेतला पाहिजे. तिथले जी वाटचाल आहे ती वाट बघितली पाहिजे, पूर्ण त्या गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. सो नुसतंच आलो खालून आणि वरती येऊन पोचलो, सो हे चुकीचं आहे. आणि कचरा अजिबात केला नाही पाहिजे. ज्या बॉटल वगैरे असतील
ते स्वतः घेऊन आल्या पाहिजे. तर चला आता मी तुम्हाला बॅक व्ह्यू दाखवतो. हॅलो, आता तुम्ही बघितलं ना एक्झॅक्ट म्हणजे जे मंदिर आहे आपलं, त्या मंदिराच्या मागं हे पूर्ण पाणी आहे. आता एवढं धुकं पडलंय ते तुम्हाला पाणी दिसतंय का नाही मला पण माहित नाही, आणि वाऱ्याचा आवाज आहे, बट हे पूर्ण पाणी आहे. हे पुढं पाणी आहे, सावकाश जावा, रिस्क नका घेऊ. हे बघा, हे आमची पूर्ण टीम या ठिकाणी खाली निघालेली आहे. प्रदीप सावकाश रे, मी सांगितलंय आधीच, अजिबात पुढे जाऊ नका कोणी, गरज नाहीये. बघा आता तो प्रदीप कसा व्यवस्थितपणे प्रॉपर विचार करा. शूजचा जो खालचा सोल आहे तो जर तुमचा गेलेला असेल तर नवीन शूजला पैसे घालवा किंवा काहीतरी करा, बट कसं आहे रिस्क आहे, आणि खाली पूर्ण पाण्याची खोली आहे, आपल्याला पण माहित नाही पाणी किती खोल आहे ते. सो व्यवस्थित काळजी घ्या. ओके, एवढंच मला सांगायचं आहे. हे बघू शकता, हे असं तलाव आहे इथं. ते पलीकडे आपलं मंदिर महादेवाचं, आणि इकडे हा तलाव आहे, बघू शकता. ओके, आणि जास्त स्लिपरी रोड असल्यामुळे काळजीपूर्वक या येणार असताल तर, आणि प्रॉपर ट्रेकचे शूज घेऊनच या नॉर्मली, एवढंच सांगणं होतं. बघू शकता तुम्ही ही पूर्ण किल्ल्याची जी आहे बेस विलेज आहे. बेस विलेजमध्ये या ठिकाणी आता थोडंसं धुकं कमी झालं आहे, त्यामुळं मी आणि शिव आणि शुभम आम्ही तिघच राहिलो आहे, बाकीची सगळी आहे या ठिकाणी, बघू शकता. आणि हा जो आहे मेन व्ह्यू आहे, हा वरती म्हणजे आपण जसं रायरेश्वरचं पठार बघितलेलं त्या टाईपमध्ये बघू शकता. इथं पूर्ण हा मागाशी मी तुम्हाला म्हणत होतो तो तलाव अशा पद्धतीने आहे. आणि ही पूर्ण किल्ल्याची जी आहे ती तटबंदी याला म्हणू शकता तुम्ही, पूर्ण तटबंदी आहे. आणि या ठिकाणी लोक आहेत असे, बघू शकता तुम्ही. हे बघू शकता, आता थोडंसं ऊन पडलेलं आहे, आणि त्या उन्हामुळे जो आहे हा पूर्ण व्ह्यू तुम्हाला पाहायला भेटू शकतो. बघू शकता, ही पूर्ण किल्ल्याची जी आहे तटबंदी आहे. खूप वेळ थांबल्यानंतर ना फायनली या ठिकाणी थोडा धुकाला कमतरता आलेली आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही आहे. म्हणून आपलं जे हे संरक्षण कवच होतं पावसापासून ते या ठिकाणी मी काढलेलं आहे, आणि अशा पद्धतीनं आहे. तर बघू, खूप या ठिकाणी नवीन एक्सप्लोर आले आहेत गोष्टी करण्यासारख्या, त्या पण मी सांगेल. अजून पुढे पुढे तुम्हाला अजून किल्ल्याचे जे स्पॉट आहेत ते दाखवत जाईल. सो बी स्टे कंटिन्यू, तुम्हाला भेटेल माहिती. आता आपण जाऊयात पुढच्या टोकाकडे. हे बघा, माझ्या मागे जर बघितलं तर पूर्ण या ठिकाणी ही तटबंद आहे, किल्ल्याची जी संरक्षण भिंत असते ती आहे. आणि बघूयात आता पुढे काय होतं. अशा पद्धतीनं आहे. कोराई माता मंदिर, डायरेक्ट मंदिराकडे हे बघू शकता, हे कोरीगडचं कोराई माता मंदिर. या मंदिरामध्ये आपण आलेलो या ठिकाणी. आता पुढे जर बघितलं तुम्ही तर हे मंदिर आहे असं बघू शकता. दर्शन घेत आहेत. हे मंदिराचा पुढचा पॅसेज. तुम्ही बघितलंय
कोराई माता मंदिर बॅक साईडला. आणि इकडे जर बघितलं तर हे पूर्ण तरी प्रदीप पण मी तिकडे आलोय, बाकीची गँग गेलेली आहे खाली. आणि प्रदीपने सांगितलंय त्यांना महेश घसरलं, बट मी थोडं घसरलेलं. आता कसं ते थांबले नाही त्याला आम्ही काही करू शकत नाही. आता हे लॉग बघितल्यावर त्यांना कळेल की काय सीन झाला तो. सो आणि तुम्हाला आता मागचा व्ह्यू दाखवतो, थोडं धोकं कमी झालंय ते पण तुम्ही बघून घ्या. मंदिराच्या पुढे हा असा व्ह्यू आहे या ठिकाणी. थोडंसं धुकं आहे म्हणून थोडं ब्लर दिसतंय, कॅमेरामध्ये फॉल्ट नाही आहे. इकडे बघू शकता आणि हे मंदिर आहे आणि पलीकडे तिकडं हा असा व्ह्यू आहे. सो चलो तर आम्ही निघतो या ठिकाणी. प्रदीप तुला काय बोलायचं आहे? नाही चला निघतोय आम्ही आपण. चला बाय. सो गाईज फायनली आता आपण आपल्या रिटर्न बॅक जर्नीच्या 90% ऑलमोस्ट आलेलो आहे. थोडंसं राहिलं आता 1-2 स्टॉप. सुदर्शन कसा वाटला ट्रेक? एक नंबर. तुझा काय एक्सपिरियन्स? ओके. बाकीची गँग आमची नुसती पुढे पळते, सो त्यांच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आम्ही म्हणजे चाललो आहे असंच म्हणजे माहिती बघत चाललो आहे सगळी. असं चौकाश म्हणजे ते फील करत चाललं. हे लोक यांच्या नादी लागून काही उपयोग नाही. पुढे चालले ते पूर्ण असं वातावरण आहे. वरती गेलतो आपण. सो असा रोड आहे पूर्ण. मला अंधारबन जंगल ट्रेकची आठवण आली हा रोड बघून. सो गाईज फायनली आपण आलेलो आहे फोर्टच्या बेसला आपला ट्रेक कंप्लीट करून सगळ्यांसोबत. आता हां बोल. शुभम म्हणतोय आम्ही चांगलं वाटत नाही, बघा किती छान दिसतंय. अभिषेक पण आहे. सो आम्ही सगळे आता फायनली आलेलो आहे आपल्या बेस. कमेंट करून सांगा. कमेंट करून आम्ही सांगतो. चलो. नक्कीच भेट देऊ. आता आपण जायचं आहे आपल्याला हिंदवडीला आणि मग तिकडे भेटूयात आपण. मी पूर्ण पॅक होतो आणि पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त शूट करता येणार नाही. पाऊस उघडला तरच करता येतं. बाय. इथनं वरती गेलतो आम्ही. तो आपला फोर्ट आणि इथं आपल्या गाड्या होत्या त्या मी गाड्या काढतो आणि मग निघतो आता.